संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज यांच्यासह सर्व संतांनी आपल्या वाङ्मयातून समाजाला आध्यात्मिक मूल्ये दिली आहेत. संत नामदेव महाराजांनी सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला, समाजात एकोपा निर्माण व्हावा असा विचार दिला, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन आयोजित करण्यात आले. या महासंमेलनात गडकरी यांना संत नामदेव महाराज विश्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला संत नामदेव महाराजांचे 16वे वंशज विठ्ठल महाराज, श्री देवनाथ मठाचे पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज, सतपाल महाराज, सुप्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव, मुख्य संयोजक ईश्वर धिरडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. गडकरी म्हणाले, संत नामदेव महाराजांच्या विचारांना वाहिलेले राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन नागपुरात होत आहे, याचा मला आनंद आहे. पंजाबमधील संत नामदेव महाराजांनी स्थापन केलेल्या घुमाण गावात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले होते. तसेच नामदेव महाराजांचे वास्तव्य लाभलेल्या नरसी गावातून हिंगोलीकडे जाणारा रस्ता बांधण्याचे भाग्यही मला लाभले होते. याचा मला विशेष आनंद आहे. संत नामदेव महाराज यांनी संपूर्ण देशात समाज प्रबोधनाचे कार्य केले. शीख धर्मग्रंथ गुरुग्रंथ साहिबमध्ये नामदेव महाराजांच्या ओव्यांचा समावेश आहे. घुमाण गावात नामदेव महाराजांचा गुरुद्वारा आहे. हे सारे अनुभवण्याची संधी मला मिळाली, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. नामदेव महाराजांनी विषमता दूर होऊन समाजात एकोपा निर्माण व्हावा असा संदेश दिला. त्यांच्या विचारांनी अनेकांचे जीवन बदलले, असेही गडकरी म्हणाले.